हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. आजचा थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा हा व्लॉग कशाबद्दल आहे. आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी व्हिडिओ कसे शूट करते, कसे बनवते, व्हिडिओ एडिटिंग जे ॲप असतं ते कुठलं यूज करते, व्हिडिओ कोण एडिट करतं, मी स्वतः करते की कोणा करवून घेते, आणि थंबनेल कसं बनवते, अशा बरेच बारीक ज्या डिटेल्स असतात तर त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा हा व्लॉग माझ्यासाठी तर खूप स्पेशल असणार आहे. मी सुद्धा नवीनच यूट्यूबर आहे, माझं नवीनच चॅनल आहे, पण तरीसुद्धा हा व्हिडिओ किंवा हा व्लॉग बनवण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की जसं मला वाटायचं तसं तुम्हालाही वाटत असेल की आपण बनवू शकतो का व्हिडिओज, किंवा आपण एडिट करू शकू का, आपल्याला जमेल का. तर हो, नक्कीच जमेल. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. फक्त विचार करून काही होणार नाही आहे. तुम्हाला सुरुवात करायची आहे. व्हिडिओज बनवून बघा, त्याला एडिट करून बघा. जसं जसं तुम्ही हे सगळं कराल ना, तर तुम्हाला आपोआप एक्सपिरियन्सने ना त्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रो होणार. आणि फक्त सुरुवात करा, म्हणजे विचार करून फक्त काही होणार नाही आहे. तुम्हाला कृती ती करावीच लागणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की मी व्हिडिओज कसे शूट करते. मी एकटीच व्हिडिओ शूट करते की कोणी मला हेल्प करतं? तर नाही, मी एकटीच व्हिडिओ शूट करते. कोणी मोबाईल पकडायला किंवा कॅमेरा पकडायला नसतं. तर मी काय केलं आहे ना, तर मी एक ट्रायपॉड घेतला आहे. ओन्ली 300 रुपीजचं आहे ते. तर त्याला मी मग कॅमेरा सेट करून मी माझे व्हिडिओज बनवते. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ एडिट. तर व्हिडिओ एडिटिंग मी स्वतः करते, आणि त्यासाठी ना मी यूकट हे ॲप वापरतं. ते फ्री ॲप आहे. असे बरेचसे ॲप आहे, कॅनवा आहे, कॅपकट आहे, यूकट आहे. आणि मला ना यूकटवर एडिट करायला जरा इझी वाटलं म्हणून मग मी ते यूज करते. बाकी बरेचसे ॲप आहेत जे तुम्ही आणखी दुसरे ट्राय करू शकता. दुसरं म्हणजे थंबनेल. तर थंबनेल कसं सिलेक्ट करायचं किंवा मी कुठनं म्हणजे घेते, तर मी ना कॅनव्हा यूज करते थंबनेलसाठी. त्यावर ना पेड थंबनेल्स पण असतात आणि फ्री पण असतात. तर मी फ्री थंबनेल यूज करते सध्या तरी. सर्वात आधी तर आपल्याला व्हिडिओ शूट करायला मोबाईल किंवा कॅमेरा लागतं. तर मी व्हिडिओ शूट करायला रेडमी नोट 13 5G हा मोबाईल वापरते. तुम्ही तुमच्याकडे जोही मोबाईल असेल ना तो यूज करू शकता. मला तरी वाटतं की म्हणजे फक्त व्हिडिओ बनवायसाठी तुम्हाला आयफोन घ्यायची किंवा खूप महागडा फोन घ्यायची गरज आहे. आधी तुम्ही सुरुवात करा, व्हिडिओज बनवायला शिका. हळूहळू जर तुमचं अर्निंग जेव्हा चांगलं होईल ना, तर तुम्हाला आवडेल तसा फोन किंवा कॅमेरा घेऊ शकता. पण माझं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे जोही फोन असेल तुम्ही त्यापासूनही स्टार्ट करू शकता. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला व्हिडिओ शूटिंगसाठी लागतं ते म्हणजे ट्रायपॉड. तुम्ही तुमचा मोबाईल सेट करायला ट्रायपॉड घ्या. काही जास्त महाग नसतं. मी जो ट्रायपॉड यूज करते तो 300-350 रुपयापर्यंत आला आहे. तर तुम्ही तसा घेऊ शकता. ट्रायपॉडची आपण हाईट कमी जास्त करू शकतो. त्याला आपण हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल असा मोबाईल कनेक्ट करू शकतो. आणि खूप इझी होतं. म्हणजे तुम्हाला पूर्ण वाईड म्हणजे एरिया कॅप्चर करायचा असेल तर, किंवा मग एकदम एखादी रेसिपी शूट करायची असेल तर तुम्ही ती म्हणजे छोटा मोठा त्याची हाईट होते, त्यामुळे ना तो खूप इझी जातं तुम्हाला शूट करायसाठी. तिसरं एक ॲसेसरीज असतं की रिंग लाईट. रिंग लाईट आपण ॲक्च्युली कशासाठी यूज करतो की जसं फोकस तुमच्या फेसवर, किंवा तुम्ही जर एखादी रेसिपी बनवत असाल तर त्यावर फोकस करायसाठी. मी तर रिंग लाईट यूज करत नाही. माझ्याकडे इनफ सनलाईट किंवा येतो, आणि व्हाईट कलर घरामध्ये म्हणजे व्हाईट कलर असल्यामुळे ना लाईट चांगला रिफ्लेक्ट होतो. तर मला तरी गरज वाटत नाही, त्यामुळे रिंग लाईट मी यूज करत नाही. आणि ते अजून एक आहे की आपण माईक. जर तुमचं म्हणजे व्हॉइस क्वालिटी चांगली नसेल ना, तर ते म्हणजे व्हिडिओ कोणी बघणार नाही. तर मी ॲक्च्युली बघा, मी माईक यूज करत नाही. म्हणजे खूप आवाज असेल तर तुमचा आवाज क्लिअर नसेल येत, तर मग तरी ते म्हणजे व्हिडिओचं इम्प्रेशन एवढं पडणार नाही. मी काय करते ना, मी व्हॉइस ओव्हर करते. तर मी आधी व्हिडिओ बनवून घेते आणि त्यानंतर ना बेडरूममध्ये येऊन दार वगैरे बंद करते, फॅन पण बंद करते. म्हणजे मी AC लावून घेते गरमी होत असेल तर. आणि मग तो फॅनचा पण तो आवाज येतो ना, तो येत नाही. आणि मग मी शांततेत बसून ना व्हॉइस ओव्हर करते. तर म्हणजे हे सगळं व्हिडिओ शूट करताना व्हिडिओ साठी ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट असतात. पण तुमच्याकडे जर जास्त आवाज असेल, गोंधळ असेल, तुम्हाला वाटतंय की खूप आवाज येतोय व्हिडिओ बनवताना,
तर तुम्ही नक्की माईकचा यूज करा. माईक मग तुम्हाला माईक घ्यावंच लागेल. तर तुम्हाला कळलंच असेल की ज्या मी गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे की जसं तुम्हाला मोबाईलचा कॅमेरा क्वालिटी चांगली पाहिजे आणि ऑफकोर्स सगळ्यांकडे आजकाल कॅमेरा असतात, ते चांगलेच असतात. तर काय ॲपलचंच तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. दुसरं म्हणजे की रिंग लाईटची पण गरज आहे का हे पहिले बघा. कारण तुमच्याकडे जर इनफ सनलाईट येत असेल, तुमच्या घरामध्ये ज्या वॉल्स आहेत त्या व्हाईट कलरच्या पेंट असेल तर लाईट रिफ्लेक्ट होतोच, त्यामुळे ही रिंग लाईटची गरज नाही आहे. पण जर अंधार असेल, तुमच्याकडे इनफ सनलाईट नाही आहे, तर मात्र तुम्हाला घ्यावी लागू शकते. दुसरं म्हणजे अजून एक आहे की तुमची व्हॉईस क्वालिटी कशी आहे, तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये खूप गोंधळ असतो का. तर असं असेल तर तुम्ही एक माईक घ्या. अदरवाईज माईकची पण गरज नाही, जसं मी नाही यूज करत, पण तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला यूज करावं लागेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ट्रायपॉड. ते तर मात्र मी तुम्हाला नक्की आवर्जून घ्यायला लावेल. कारण ट्रायपॉड म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही. तुम्ही ट्रायपॉडला कॅमेरा सेट करून वाटेल तसं शूट करू शकता. आता मी तुम्हाला ना मी व्हिडिओ कसे एडिट करते हे लाईव्ह दाखवणार आहे. म्हणजे कुठलं ॲप यूज करते आणि कसे एडिट करते. खूप इझी आहे, काही जास्त कठीण नाही आहे. तर चला बघूया. सर्वात आधी आपल्याला ॲप ओपन करायचं आहे. इथे प्लसचं साईन दिसते, त्यावर प्रेस करायचं आणि नंतर मग इथे तुम्हाला दिसते आयकॉन्स दिसतात, ड्राफ्ट किंवा न्यू प्रोजेक्ट. मग आपल्याला न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आणि आपल्याला ज्या क्लिप्स व्हिडिओमध्ये पाहिजे असेल त्या सगळ्या ॲड करायच्या आणि तो ॲरोला प्रेस केलं की त्या ॲड होऊन जातात. सगळ्या क्लिप्स ॲड झाल्या आहे. क्लिप्स ॲड केल्यावर आपल्याला असं वाटलं आहे की आपण काही विसरलो आहे. सुरुवातीला अजून एखादी क्लिप ॲड करायची आहे, तर प्लसचं साईन घेऊन क्लिप ॲड केली तर ती सुरुवातीला ॲड होते. आणि जर तीच आपण लास्टमध्ये घेऊन प्लसचं साईन म्हणजे प्रेस केलं आणि दुसरी क्लिप ॲड केली तर ती लास्टमध्ये ॲड होईल. आपल्याला एखादी क्लिप आपल्याला त्याला ट्रिम करायचं आहे, म्हणजे त्याचा स्टार्टिंग पार्ट किंवा एंड पार्ट आपल्याला ट्रिम करायचा असेल तर ट्रिममध्ये जायचं. आणि जर आपल्याला मिडल पार्ट म्हणजे नसेल पाहिजे तर तो ट्रिममध्ये जाऊन कट करायचा. तर त्याच्यानुसार आपण ॲडजस्ट करून आपलं क्लिप ट्रिम करू शकतो. परत जर एखादी क्लिप ॲड केली आणि ती नको असेल तर तिला सिलेक्ट करून आपण डिलीटसुद्धा करू शकतो. आपण ज्या क्लिप्स ॲड करतो ना त्याला त्याचा ओरिजिनल व्हॉईस असतोच. तर आपल्याला त्याचा नसेल पाहिजे तर ते आपण अनम्यूट किंवा म्यूट करू शकतो. म्यूट आपल्यावर आहे. जर मग तुम्ही त्याला म्यूट केलं तर मग तुम्हाला म्युझिकमध्ये जाऊन ना जे पण आपल्याला म्युझिक हवं असतं, जसं मी फ्री यूट्यूबचे डाउनलोड करून ठेवले आहे म्युझिक, तर ते घेते. तर ते सिलेक्ट करून आपण ते पण लावू शकतो आणि त्याला पण व्हॉल्यूम म्हणजे कमी जास्त करता येतं. आता एखादी क्लिप आपल्याला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवायची असेल तर त्याचं पण इथे स्पीडमधून ऑप्शन दिलं असतं. त्या स्पीड ऑप्शनमध्ये गेल्यावर आपण आपल्याला पाहिजे तशी क्लिप फास्ट फॉरवर्ड किंवा स्लोमध्ये करू शकतो. जर आपल्याला एखाद्या क्लिपवर एखाद्या व्हिडिओवर कुठला म्हणजे टाईप करायचं असेल, कुठला काही लिहायचं असेल, टेक्स्ट लिहायचा असेल ना, तर टेक्स्टचं ऑप्शनसुद्धा दिलेलं असतं. मग त्या टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये आपल्याला फॉन्ट साईज पण असतं, टेक्स्ट जो कलर चेंज करता येतं, ते सगळं आपल्याला तिथे दिलेलं असतं. त्यानुसार आपण सगळं टेक्स्टचं फॉन्ट किंवा कलर चेंज करू शकतो. आणि जर आपल्याला टेक्स्ट लिहिलेला नको असेल तो डिलीटसुद्धा करू शकतो. आपल्याला इफेक्ट द्यायचे असेल, जसं आपले दोन वेगवेगळे क्लिप्स असेल आणि ते एकसारखे वाटले पाहिजे,
ऑड नाही वाटलं पाहिजे, तर त्यासाठी आपण इफेक्ट ॲड करू शकतो, जसं इथे मी करून दाखवते. जसे की तुम्ही व्लॉग करताना व्हॉईस ओव्हर करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला रेकॉर्डिंगचं ऑप्शन आहे. त्याच्यावर प्रेस केलं की तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग करू शकता. जर तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते तुम्हाला असं वाटलं की लास्टचा पार्ट म्हणजे चुकला आहे, बरोबर नाही आहे, तर तुम्ही तेवढी रेकॉर्डिंगसुद्धा डिलीट करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की पूर्णच रेकॉर्डिंग नीट नाही आहे, तर तुम्ही तेसुद्धा पूर्ण डिलीट करू शकता. तुम्ही जे व्हिडिओ बनवताय तो तुम्ही कुठे अपलोड करताय, तर त्याचं पण ऑप्शन असतं. एक बीजीचा आयकॉन असतो. जर तुम्हाला इन्स्टाला अपलोड करायचं आहे किंवा यूट्यूबला, ते तुम्ही सिलेक्ट करा. तसा तुम्ही तो तुमचा अपलोड करू शकता. जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओ क्लिपच्या रिलेटेड एखादा वस्तू तुम्हाला त्या व्हिडिओवर शो करायची असेल, टॅग करायची असेल, तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. सगळा व्हिडिओ एडिट करून झाल्यावर तुम्हाला इथे सेव्हचं ऑप्शन दिसेल. ते ऑप्शन तुम्ही क्लिक केलं ना, तर तुमचा व्हिडिओ सेव्ह होतो. आणि तो डबल क्लिक केला की तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर तो म्हणजे अपलोड करायचा असेल ना, तो त्या प्लॅटफॉर्मसाठी रेडी होऊन जातो. जसं आता मी इथे यूट्यूबसाठी केला. इथे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आलेला आहे. मग इथे तुम्हाला ऑप्शन येतं की तुम्हाला शॉर्टमध्ये अपलोड करायचं आहे की लाँग व्हिडिओ असेल. मग तुम्ही शॉर्टमध्ये असेल तर शॉर्टचा ऑप्शन घ्या, नाहीतर मग नेक्स्टचा ऑप्शन करून लाँग व्हिडिओमध्ये घ्या. इथे तुम्ही तुमचं टायटल आणि ऑडियन्स वगैरे सिलेक्ट करून ना, इथे पेन्सिलचं एक तुम्हाला हे दिसतं. पेन्सिल ती क्लिक केली की तुम्ही तुमचं थंबनेल अपलोड करून डिरेक्टली तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता. आता मी तुम्हाला ना थंबनेल कसं बनवायचं आहे ते सांगते. मी कॅनवा यूज करते थंबनेल बनवायसाठी. तर कॅनवामध्ये जायचं. इथे तुम्हाला सोशल मीडिया लिहिलेलं दिसतं. ॲक्च्युली इथे तुम्ही जर ऑलरेडी बनवून सेव्ह केले असेल तर ते माय डिझाईनमध्ये येतात. पण तुम्हाला जर नवीन बनवायचे आहे, नवीन क्रिएट करायचे आहे, तर क्रिएटमध्ये जायचं. मग तिथे सोशल मीडिया मध्ये जाऊन तिथे यूट्यूब थंबनेल आपल्याला मध्ये जायचं आहे. यूट्यूब थंबनेलमध्ये गेलं की तिथे बरेच सारे टेम्पलेट असतात. तुम्हाला जर ते यूज करायचे असेल तर ते यूज करा. त्यांनी ना खूप इझी होतं. आपल्याला फक्त आता समजा मी हा टेम्पलेट यूज केला आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे फोटोज रिप्लेस करायचे स्वतःच्या फोटोजनी, तर तुमचं थंबनेल रेडी होऊन जाईल. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल, जर तुमची खरोखरच इच्छा असेल यूट्यूबवर चॅनल उघडायची, तर सगळ्यात आधी चांगला कॉन्टेंट निवडा, त्यावर व्हिडिओ बनवा, ते एडिट करायला शिका आणि त्यानंतर ना कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.